नमस्कार पत्रकार यस9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या। ज्येष्ठ शिक्षण महर्षी आणि राजकारणासह सहकार, क्रीडा, कृषी, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे मंगळवारी निधन झाले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले। त्यांच्या पार्थिवाचे दर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आदी मान्यवरांनी दर्शन घेतले व आदरांजली वाहिली। ज्ञानाचा सागर शिक्षण महर्षी, अत्यंत विद्वान, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे थोर अजातशत्रू असणारे थोर व्यक्तिमत्व आपल्यातून हरवल्याची भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉक्टर विजय डी. पाटील, डॉक्टर अजिंक्य डी. पाटील, डॉक्टर श्री उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉक्टर पी.डी. पाटील यांच्यासह कौटुंबिक सदस्य उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पद्मश्री डी.वाय. पाटील यांनी आपल्या जीवनात शिक्षण, समाजकारण, वैद्यकीय क्षेत्र, सहकार, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रात भरीव काम केले। त्यांचे कार्य महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कधीही विसरू शकणार नाही। सर्वसामान्यांच्या दुःखात समरस होणारे हे व्यक्तिमत्व होते। त्यांचे जाणे हे सर्वांसाठी दुःखद, वेदनादायी आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आणि पद्मश्री डी.वाय. पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते। त्यांच्या रूपाने आपण ज्ञानाचा महासागर, शिक्षण महर्षी, अजातशत्रू, लोकनेता हरपला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांची आणि आपली ओळख जवळपास 40 वर्षांहूनही जुनी आहे, असे सांगून विविध पदांवरील काम करण्याचा त्यांना जो कार्यकाळ मिळाला त्यामध्ये त्यांनी देशाच्या, महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी अखंड प्रयत्न केले। राजकारणात इतकी थोर व्यक्तिमत्वे फार कमी प्रमाणात आढळतात। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांना ईश्वर सांत्वना देतो, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पद्मश्री डी.वाय. पाटील साहेबांचे पूर्ण आयुष्य हे मोठ्या संघर्षाची यशोगाथा आहे। गरिबांची मुलेही कमी पैशामध्ये डॉक्टर, इंजिनियर झाली पाहिजेत, या तळमळीतून शिक्षण क्षेत्रात उत्तुंग काम त्यांनी राज्याबाहेर केले आहे। अत्यंत धाडसी, अतिशय संघर्ष करणारा योद्धा अशी त्यांची प्रतिमा आहे। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने फार मोठ्या कर्तृत्ववान नेत्याला गमावले आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हे नाव महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला परिचयाचे आहे। स्वर्गीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना विना अनुदानित महाविद्यालयाचा निर्णय केल्यानंतर ज्या काहींनी इंजिनिअरिंग, मेडिकल सहित वेगवेगळ्या फॅकल्टीची महाविद्यालये उभी केली आणि यशस्वीपणे चालवली, त्यात त्यांचा समावेश आहे। आता पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेची 8 विद्यापीठे आणि जवळपास 300 महाविद्यालये इतका मोठा व्याप आहे। त्यामुळे स्वर्गीय वसंतदादांच्या विना अनुदानित तत्वाला अनुसरून प्रचंड मोठा शैक्षणिक व्याप यशस्वीपणे वाढवणारे डॉक्टर डी.वाय. पाटील होते। एक यशस्वी जीवन डॉक्टर डी.वाय. दादा जगले। कुटुंबियांचे सांत्वन करून वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, डी.वाय. पाटील साहेबांचे व्यक्तिमत्व अत्यंत उत्तुंग आहे। अतिशय श्रमाने आणि आपुलकीने त्यांनी लोकांना प्रेम दिलं, म्हणूनच त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे। महाराष्ट्राच्या हृदयात त्यांच्या आठवणी कायम राहतील। त्यांचा वारसा त्यांची मुलं निश्चितपणे अतिशय प्रकाशमान करतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. दादांचे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे अतिशय कौटुंबिक होते। डॉक्टर डी.वाय. दादा जाऊन जशी पाटील कुटुंबियांची हानी झालेली आहे, तसेच महाराष्ट्राचे देखील नुकसान झालेले आहे। त्यांच्या अनेक भेटी आपल्या स्मरणात आहेत। ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केले, शिक्षणामध्ये काम केले, ते अत्यंत मोलाचे आहे। एक फार मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून आणि शिक्षण क्षेत्रातून निघून गेलं आहे। याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना होत आहे। खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, पद्मश्री डी.वाय. पाटील पाटलांच्या निधनाने महाराष्ट्राची आणि सर्व समाजाचीच
अत्यंत हानी झाली आहे. त्यांनी उत्तम कार्य केले आहे शिक्षणाच्या क्षेत्रात, तर अनेक इन्स्टिट्यूट त्यांनी निर्माण केल्या, त्यामुळे बहुजन समाजातली अनेक मुलं मुली शिकली व समाजाला आधार ठरली. छत्रपती घराण्यांचा आणि डॉक्टर डी वाय पाटील घराण्याचा स्नेह वर्षानुवर्ष दृढ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महापौर रूपाराणी निकम, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, जयंत आसगावकर, जयंत पाटील, डॉक्टर विश्वजित कदम, अमित देशमुख, राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, चंद्रदीप नरके, माजी मंत्री सर्वश्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, माजी खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने, छत्रपती संभाजी महाराज, माजी आमदार सर्वश्री सुरेश हळवणकर, मालोजी राजे, राजू आवळे, राजीव आवळे, अभिनेता सयाजी शिंदे, भरत जाधव, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी डॉक्टर डी वाय पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आदी मान्यवरांनी दर्शन घेतले व आदरांजली वाहिली. गेले 2 दिवस दर्शनासाठी जनसागर लोटला होता. 2 दिवस सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव डॉक्टर निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व कुटुंब कल्याण शिक्षण केंद्र औंध छावणी पुणे येथे राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत आरोग्य विभागातील विविध स्तरावरील समन्वय अधिक मजबूत करणे, प्रशासकीय कामकाजाला गती देणे, प्रलंबित विषयांचा तातडीने निपटारा करणे तसेच नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. यावेळी प्रधान सचिव डॉक्टर निपुण विनायक यांनी प्रभावी नेतृत्व, सकारात्मक दृष्टिकोन आणि संयमी कार्यपद्धतीद्वारे उपस्थित वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आरोग्य विभाग कार्यक्षम प्रशासन, प्रभावी संवाद, परस्पर समन्वय आणि उत्तरदायित्वांची भावना अधिक दृढ करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, निर्णय प्रक्रियेला गती, प्रशिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढवणे आणि प्रशासनातील कार्यक्षमता अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीदरम्यान विभागाच्या विविध शाखांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रशासकीय बाबी, प्रशिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची प्रगती तसेच आगामी कालावधीतील प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक, उत्तरदायी आणि नागरिक केंद्रित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. राज्यातील स्वयंसहाय्यता बचत गटामधील गरीब व गरजू महिलांना अधिक उपजीविका उपक्रम, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना लखपती दीदी बनवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री राजकुमार गोरे यांनी दिल्या. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. मंत्रालयात आयोजित लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्ष्यांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव डॉक्टर चंद्रकांत पुलकुंवार, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की राज्यात 1 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला बचत गटांचा व्यापक सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनास चालना देणे आणि ग्रामीण भागातील कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे अभियान प्रभावी माध्यम ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी जिल्हानिहाय प्रगतीचा सातत्याने आढावा घेणे, महिला बचत गटाचे बळकटीकरण, नवीन महिला अभियानात समावेश, डिजिटल आजीविका नोंदणी, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच उत्पन्न वाढीच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने शासन कटिबद्ध असून लखपती दीदी अभियान अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहनही मंत्री गोरे यांनी केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी आज दिल्लीतील जंतर मंतर येथे नामांतर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या आंदोलनात समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवून नामांतराची मागणी जोरदारपणे मांडली.
आंदोलनानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांच्या उपस्थितीत संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण, लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी या विषयावर राज्यातील जनभावनांचा आदर राखून सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली। यावर केंद्र सरकारनेही या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली। या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे, निलेश लंके, बजरंग सोनवणे, धैर्यशील पाटील यांच्यासह नामांतर संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते। नामांतराच्या मागणी संदर्भातील ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात असून केंद्र सरकारच्या भूमिकेकडे आता राज्यातील नागरिक आणि संघर्ष समितीचे लक्ष लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनता संवाद उपक्रमांतर्गत आज नरिमन पॉइंट येथील राष्ट्रवादी भवन येथे राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी नागरिकांनी आपल्या विविध अडचणी, समस्या आणि मागण्या संबंधित मंत्र्यांसमोर मांडल्या। बैठकीदरम्यान विविध विषयांवरील निवेदन स्वीकारण्यात आले। संबंधित विभागांनी नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून त्या वेळेत मार्गी लावाव्यात अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या। यावेळी प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मंत्र्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या। भारतीय लष्कराचे सेनाप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी उत्तर भारत मुख्यालयाला भेट देत लष्कराच्या युद्ध सज्जतेचा तसेच बदलत्या सुरक्षा परिस्थितीनुसार सुरू असलेल्या क्षमता वृद्धी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेनाप्रमुखांना मुख्यालयाच्या कार्यात्मक सज्जतेबाबत, तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण प्रणाली, स्वदेशी नवकल्पना तसेच लढाऊ क्षमता अधिक बळकट करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। भेटीदरम्यान जनरल धीरज सेठ यांनी भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी युद्ध सज्जता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि आत्मनिर्भरता या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले। बदलत्या युद्ध तंत्राशी सुसंगत, सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज भारतीय लष्कर उभारण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले। भारतीय लष्कराने स्वदेशी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रशिक्षण पद्धती आणि आधुनिक लढाऊ क्षमतांच्या बळावर देशाच्या सुरक्षेला अधिक सक्षम बनवण्याचा निर्धार यावेळी पुन्हा अधोरेखित करण्यात आला। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या पुढाकाराने आज महाराष्ट्र लोकभवन येथे देख लो इंडिया या प्रेरणादायी माहितीपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। भारतीय दृष्टिबाधित महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित या माहितीपटाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला। या माहितीपटामध्ये भारतीय दृष्टिबाधित महिला क्रिकेटपटूंचा खडतर प्रवास, क्रिकेट खेळण्याची अनोखी पद्धत, आवाज करणाऱ्या विशेष चेंडूचा वापर, T20 विश्वचषक विजेत्या पदांपर्यंतचा त्यांचा संघर्ष तसेच खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या प्रेरणादायी अनुभवांचे प्रभावित चित्रण करण्यात आले। ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतून आलेल्या अनेक महिला खेळाडूंनी जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा उंचावल्याचे या माहितीपटातून अधोरेखित झाले। या विशेष प्रदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते। माहितीपटानंतर लोकभवनातील जलविहार सभागृहात विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली। भोजनानंतर विद्यार्थी एकमेकांचा हात धरून लोकभवनाच्या परिसरात फेरफटका मारत असताना ब्रिटिशकालीन ऐतिहासिक तोफांजवळ पोहोचले। त्यांच्यासोबत असलेल्या शिक्षकेने त्या तोफांचा इतिहास सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढवली। त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्या तोफांना स्पर्श करून त्यांचा आकार, रचना आणि अस्तित्व अनुभवले।
दृष्टिबाधित मुलांनी स्पर्शाच्या माध्यमातून इतिहास पाहिल्याचा हा भावनिक आणि अविस्मरणीय क्षण उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला। कार्यक्रमातून दिव्यांग व्यक्तींना समान संधी, प्रेरणा आणि अनुभव देण्याचा संदेश देण्यात आला। देख ले इंडिया हा माहितीपट केवळ क्रीडा क्षेत्रातील यशाची कहाणी नसून जिद्द, आत्मविश्वास आणि मानवी क्षमतेचा प्रेरणादायी प्रवास असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। आफ्रिका दिन 2026 निमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आफ्रिकन देशांचे राजदूत आणि राजनैतिक प्रतिनिधी सहभागी झाले। यावेळी भारताने आफ्रिका खंडाशी असलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। कार्यक्रमात भारत आफ्रिका संबंधांमध्ये उच्चस्तरीय दौरे, वाढते राजनैतिक सहकार्य, व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती भागीदारी यावर भर देण्यात आला। तसेच भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाल्याचा उल्लेख करत ग्लोबल साऊथ प्रति भारताची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली। पायाभूत सुविधा विकास, वैद्यकीय मदत, आपत्ती निवारण, क्षमता विकास, शांतता प्रस्थापना, संरक्षण, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात भारत आफ्रिका सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचेही सांगण्यात आले। विकसित भारत 2047 आणि आफ्रिका अजेंडा 2063 या दोन्ही विकास दृष्टी एकमेकांना पूरक असल्याचे नमूद करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी स्पष्ट संदेश देण्यात आले की आफ्रिका हा भारताचा विश्वासू भागीदार असून भारताच्या परराष्ट्र धोरणातील सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे। विमानतळ होटगी रोड परिसरात गेल्या वर्षभरापासून रस्त्यावर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या 80 वर्षीय वृद्ध महिला, त्यांची मुलगी आणि 4 वर्षीय नातू या तिघांना अखेर सुरक्षित निवारा मिळाला आहे। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आणि नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे या कुटुंबाला महापालिकेच्या आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले। या कुटुंबाची दखल परिसरातील मून मार्टचे मालक तसेच श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे खजिनदार सिराज सलगर यांनी घेतली। त्यांनी या निराधार कुटुंबांची योग्य ठिकाणी व्यवस्था करण्याची सूचना केली। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते जीवन चाबुकस्वार यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच श्रीदेवी फुलारे यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले। फोन आल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात त्या बेघर निवारा केंद्रात पोहोचल्या आणि 3 जणांना केंद्रात दाखल करण्यात आले। त्यांच्यासाठी मोफत निवास, भोजन, गरम पाण्याच्या आंघोळीची सुविधा तसेच आवश्यक सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या। केंद्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची आणि दैनंदिन गरजांची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। या तातडीच्या आणि संवेदनशील मदतीबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचे आभार व्यक्त केले। त्यांच्याकडून असेच समाजहिताचे कार्य पुढेही सुरू राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली। राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।